सरकारच्या लाडक्या बहिणींना आता बिनव्याजी 1 लाख रुपयांचं कर्ज मिळणार आहे। महाराष्ट्राच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव येथे झाला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार असल्याचं सांगत गणित मांडलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो। ही योजना गोरगरीब महिलांसाठी एक मोठा आधार बनली आहे आणि आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय, कर्ज कसं आणि कुणाला मिळणार, कधी मिळणार, अप्लाय कसं करायचं, कोण पात्र आणि अपात्र असं सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेत बोलताना म्हणाले की आमच्या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपयांच्या मासिक मदतीवर अवलंबून राहावं लागणार नाही। त्यांना महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल आणि त्यांना सक्षम बनवण्यात येईल। प्रत्येक गावात लाडक्या बहिणींसाठी पतसंस्था स्थापन केली जाईल, जिच्या माध्यमातून जिल्हा बँकेमार्फत प्रत्येक महिलेला 1 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज मिळेल, ज्यामुळे शासन त्यांच्या पाठीशी उभं राहील। अशा प्रकारे राज्यातील 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे। राज्य सरकार प्रत्येक गावात जिल्हा बँकेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना बिनव्याजी 1 लाख रुपयांचं कर्ज देऊन त्यांना आर्थिक पाठबळ देणार आहे। या कर्जाचा उपयोग करून त्या उद्योग, व्यवसाय किंवा लघु उद्योग सुरू करतील आणि स्वावलंबी होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की राज्यातील 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणं हे सरकारचं ध्येय आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा राबवण्यात येत आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केलं गेलंय। मुख्यमंत्री म्हणाले की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाने मोठी प्रगती केली आहे। गेल्या काही वर्षात 25 कोटी लोक गरीब रेषेखालून वर आले आहेत आणि आज 15 कोटी लोकांना स्वतःचं घर मिळालंय। लोकांच्या जीवनात झालेले हे परिवर्तन पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात शक्य झालंय। काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून हा विकास महिलांच्या सहभागाशिवाय शक्य नाही। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून बेटी बचाव पासून लखपती दीदी पर्यंत अनेक महिला सक्षमीकरणाच्या योजना राबवल्या गेल्या आहेत। मागील वर्षी लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून 25 लाख महिलांना लखपती बनवले गेले, ज्यामुळे महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आला। या वर्षीही तितक्याच महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट आहे आणि 1 कोटी भगिनींना लखपती दीदी बनवणं हे लक्ष्य सरकारने ठरवलंय। पण सरकारच्या या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, तर गावातील महिलांनी प्रथम महिला बचत गट किंवा पतसंस्थांशी संपर्क साधावा। त्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत सदस्यत्वाची माहिती सादर करणं आवश्यक आहे। अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, ओळखपत्र आणि बचत गट सदस्यत्व प्रमाणपत्र यांचा समावेश असतो। सर्व कागदपत्र सादर केल्यानंतर अर्ज जिल्हा बँकेकडे पाठवून प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि नंतर पात्र महिलांना बिनव्याजी कर्ज वितरणासाठी पुढील पावले उचलली जातात। आता या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे? या योजनेसाठी पात्र महिलांमध्ये महिला बचत गटाच्या सक्रिय सदस्य, माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आणि उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याची तयारी करणाऱ्या महिलांना प्राधान्य दिले जाते। या पात्र महिलांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज मिळण्याची संधी असते, ज्यामुळे त्या व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनू शकतात। या योजनेसाठी अपात्र महिलांमध्ये बचत गटात नोंदणीकृत नसलेली महिला, कर्ज फेडीत पूर्वी डिफॉल्ट झालेली महिला किंवा गट आणि ज्यांना आधीच मोठे सरकारी बिनव्याजी कर्ज मिळालेले आहे अशा महिला समाविष्ट आहेत। या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण पात्रता फक्त सक्रिय सदस्यत्व आणि कर्ज घेण्याची पात्रता पूर्ण करणाऱ्या महिलांपुरती मर्यादित आहे। या योजनेमुळे भाजपला मोठा राजकीय आणि सामाजिक फायदा होऊ शकतो। विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना बिनव्याजी कर्ज व आर्थिक सहाय्य मिळाल्यामुळे पक्षाला या वर्गातील महिला मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याची संधी मिळते। लखपती दीदी आणि माझी लाडकी बहीण यांसारख्या योजनांमुळे भाजप महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध पक्ष असल्याचं दाखवू शकतं, ज्यामुळे महिलांचा विश्वास वाढतो आणि सामाजिक स्तरावर पक्षाची छबी दृढ होते। तसेच ही योजना स्थानिक मतदारांमध्ये राजकीय पोषण निर्माण करण्यास मदत करते, कारण आर्थिक सहाय्य मिळालेल्या महिलांचा पक्षाच्या बाजूला झुकाव होण्याची शक्यता वाढते। याशिवाय या योजनेतून सरकारच्या विकास कार्याचे ठोस दाखले दिसतात, जे विकासावर आधारित प्रचार करण्यासाठी उपयुक्त ठरतात आणि आगामी निवडणुकांमध्ये भाजपला विकास प्रधान पक्ष म्हणून प्रेक्षकांपुढे सादर करता येतं। या योजनेचं उद्घाटन, लाभार्थ्यांचे अनुभव आणि मीडिया कव्हरेज पक्षासाठी सकारात्मक ब्रँडिंग तयार करतात, ज्यामुळे जनता योजनेच्या फायद्यांबाबत जागरूक होते आणि पक्षाच्या कार्यक्षमतेची दखल घेतली जाते।
परिणामी ही योजना भाजपला राजकीय समर्थन, महिला मतदारांचा विश्वास आणि सामाजिक सक्षमीकरण यासह अनेक ठळक फायदे देते. बाकी या योजनेवर तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडईला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.